मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत विशाल कोटियान आणि राकेश बापड यांच्यामध्ये जबरदस्त फिजिकल राडा पाहायला मिळाला. या दोघांनी एकमेकांवरती आरोप केले की पर्सनल गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये काढल्या आणि दोघांमध्ये प्रचंड भिडत पाहायला मिळाली. त्यांचा वाद एवढा पेटला की इथे बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला. दोघांनी याच्यामध्ये एकमेकांचे गळे पकडले. खरं तर सुरुवात केली ती म्हणजे विशाल कोटियांनी आणि त्याला प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे आर्वीने. शेवटी बिग बॉसने एक मोठा निर्णय घेत या दोघांनाही शिक्षा दिली. शिक्षा काय? तर विशाल कोटियान हा पूर्ण सीझन नॉमिनेट असणार आहे. तो पूर्ण सीझन कॅप्टन होऊ शकत नाही. यासोबतच तिकीट टू फिनाले देखील याच्याकडनं काढण्यात आलं आणि त्यानंतर राकेश बापट हा या आठवड्यामध्ये नॉमिनेट असणार आहे. यासोबतच त्याची कॅप्टन्सी देखील या आठवड्यातनं काढलेली आहे. तर या मोठ्या शिक्षा दिल्या. खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये जे कोणी अशा पद्धतीने फिजिकल होतात त्यांना थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. पण मित्रांनो, हा सीझन शेवटाकडे चाललाय. आता फिनाले येईल, त्यामुळे या दोघांचा एक गेम पाहता त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये ठेवलं. नाहीतर अशा पद्धतीच्या मारामारीचा शेवट हा बिग बॉसच्या घराबाहेरच होतो. तर काल जबरदस्त विशाल आणि आरबी हे भिडले आणि हा राडा संपत नाही तोपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये दुसरा राडा आज पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे राखी वर्सेस आरबी. बिग बॉसच्या घरामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण करणारे हे दोघेही आज प्रचंड एकमेकांबद्दल बोलताना दिसणार आहेत. इथे खरं तर राखीने राकेश बापटचा गेम एक्सपोज केला असं सांगायला हरकत नाही. इथे राखी आरबी बद्दल बोलताना म्हणाली की या बिग बॉस मध्ये, या रियालिटी शो मध्ये मला यायचं नव्हतं. या लोकांनी म्हणजे बिग बॉसने मला जबरदस्तीने बिग बॉसच्या घरामध्ये आणले. यावरती आरबी बोलताना दिसतोय की मी कुकुलं बाळ आहे का? मी छोटं बाळ आहे का की मला ते घेऊन येतील? मी देखील तेवढा समजूतदार आहे ना. मूर्ख बाई की मला शिकवते. आता यावरती राखी बोलताना दिसते की मला मूर्ख म्हणतोस? तू मंद आहेस. तुला गेम कळत नाहीये. तुला खेळता येत नाही. मित्रांनो, राखी इथेच थांबत नाहीये. हा आरबी खेळासाठी या बायकांचा वापर करतो, बायकांना हतियार म्हणून वापरतो, असा थेट आरोप राखी करताना दिसते. आणि हे ऐकल्यानंतर आरबी चांगलाच खवळतो, त्याची चांगली सटकते आणि आरबी आणि राखीमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळतो. हा राडा सोडवण्यासाठी विशाल सोडून सगळे सदस्य हे त्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत राखीने आर्मीचा गेमच एक्सपोज केला असं सांगायला हरकत नाही. आता नेमकं काय घडलं हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायलाच मिळेल. पण एक मात्र मित्रांनो नक्की आहे की कुठल्याही व्यक्तीला आपल्या मनातील काही गोष्टी आहे ना सांगू नयेत. त्या गोष्टीचा म्हणजे आपण एक इमोशनल होऊन सांगतो, परंतु त्या गोष्टीचा लोक कधी, कसा, केव्हा वापर करतील हे सांगता येत नाही. आरबीने कदाचित हे एक मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून राखीला सांगितलं असेल आणि त्याचाच वापर इथे आरबीच्या विरुद्ध राखी करताना दिसते. तर काल विशाल वर्सेस आरबी असा सामना पाहायला मिळाला आणि आज आपल्याला आरबी वर्सेस राखी असं मोठं भांडण पाहायला मिळणार आहे. तर या भांडणामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत, आरबी की राखी, हे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, जसा जसा फिनाले जवळ येतोय त्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये साधी साधी नाही, मोठी मोठी भांडणं होताना दिसत आहेत. तर या भांडणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.